सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान पुढे ढकलले. 5 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी. मुंबई, दिनांक 29 जानेवारी 2026. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्यानंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार पूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील उर्वरित टप्प्यांमध्ये हा बदल करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी या निवडणुकांचा मूळ कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे, नामनिर्देशन पत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप बाकी होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 नंतर फक्त 2 आठवड्यांची मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे दुखवट्याचा कालावधी लक्षात घेऊन आयोगाने उर्वरित निवडणूक कार्यक्रमात आवश्यक ते बदल केल्याचे नमूद करण्यात आले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी 31 जानेवारी 2026 रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता करण्यात येईल. तसेच 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता तात्काळ संपुष्टात येणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.